महिला परिचर उस्मानाबाद जिल्ह्याच्या याच्यामध्ये सामील झालेले आहेत। तर आज देशव्यापी संपामध्ये आम्ही याच्यामध्ये सहभाग अतिशय आनंदाने नोंदवलेला आहे। कारण का आमच्या पोटाला जर शासनाने पोटभर दिलं असतं तर आम्ही ह्या आंदोलनात उतरलोच नसतो किंवा हे बेमुदत जे काय आमचं आंदोलन चालू आहे काम बंद ते आम्ही केलंच नसतं। साहेब मला काय म्हणायचं आहे की 1966 पासून आज तागायत फक्त 100 रुपये हे शासन दिलं जाते, म्हणजे एक आमच्या आयुष्याची हे किलवाड करायला शासन। अहो पण गोरगरीब ज्या काही महिला आहेत त्यांचा जरा विचार करावा ह्या शासनाने। कळकळीची माझी विनंती आहे। ऑल महाराष्ट्रामध्ये आमच्या 10,773 महिला आहेत। तर साहेब यांना लवकरात लवकर न्याय द्यावा। दरवर्षी गणवेश भाऊबीज मिळावी, किमान वेतन मिळावं गरजेवर आधारित, आणि दरवर्षी आम्हाला म्हणजे गणवेश आडींची देऊन TAD जो काय आहे आमचा आणि दुलाई भत्ता आहे, अतिरिक्त कामाचा भत्ता आहे तो द्यावा। आणि सर माझी एवढीच कळकळीची अशी विनंती आहे की शासनाला सर 1966 ते आज तागायत म्हणजे खूपच किती अंतर आहे, म्हणजे आतापर्यंत किती शोषण आमचं करताय तुम्ही, तर हे शोषण कुठं थांबलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये असं लिहिलंय का कुठं की महिलावर अत्याचार करा किंवा महिलांचं शोषण करा? आहे का कुठं? नाही। मग मला काय म्हणायचं, त्यांनी कायदा काय बनवला की बाबा शोषण झालं नाही पाहिजे किंवा कामगार लोकांना कशा प्रकारे वागणूक दिली पाहिजे किंवा त्यांचं वेतन कशा प्रकारे दिलं पाहिजे, बरोबर आहे का? मग मी काय म्हणते की डॉक्टर छत्रपती आपले छत्रपती शिवाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, झालं तर आपले ज्योतिराव फुले, महात्मा, हे किती काय काय सांगून गेले आणि त्यांच्या राज्यात किंवा त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा महिलांवर अशा शोषण केलं जातं, हे योग्य आहे का? हे कुठं थांबलं पाहिजे। मी तर म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आताच्या ह्या कंडिशनला असते ना तर मी तर म्हणते काय झालं असतं मी म्हणजे सांगू शकत नाहीये। संघटनेमध्ये असं कुठं कायदा आहे का दिवसाला ह्या माणसाला तुम्ही दिवसभर राबवून घ्या आणि 100 रुपये तुम्ही यांना वेतन द्या? आहे का कुठं असं? कुठं तरी हे थांबलं पाहिजे आणि महिलांना न्याय दिला पाहिजे। ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला ज्या काय आरोग्य खात्यामध्ये स्वच्छता काम करतात, डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, बऱ्याच काय अशा काय त्यांच्या काम किती आहेत अतिरिक्त त्यांना, तर हे कुठं तर त्यांचं शोषण थांबवा। अतिदक्षता विभागात आरोग्याच्या ठिकाणी पेशंटला ह्या महिला सेवा देतात अहोरात्र। कोविडमध्ये एखादं डिलिव्हरी पेशंट आलं ना संध्याकाळी साहेब, जीवाला परवा न करता ह्या महिला तिथं जातात, ते प्लासेंटाची विल्हेवाट लावतात। किती अतिदक्षता हे काम आहे, किती पुण्याचं काम करतात आणि तुम्ही आमची खिलवाड लावली का 100 रुपये देऊन? हे कुठेतरी थांबवा। 83 रुपये पडते 83 आपल्याला।